नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचे अर्ज आता नारी शक्ती ॲपवर ऑनलाईन सर्वजण भरत आहात। मग त्यासाठी अनेक अडचणी येत आहेत। काही ठिकाणी एरर येत आहे, काही ठिकाणी पेंडिंग दाखवत आहेत, असे अनेक समस्या येत आहेत आणि त्यातूनही अर्ज या ठिकाणी भरून झाला तर आता नवीन समस्या निर्माण झालेली आहे की ॲपवर अर्जदाराची माहितीच उपलब्ध नाही। अधिकाऱ्यांना या ठिकाणी प्रश्न पडला आहे की यादी लावायची कशी, लाभार्थीपैकी ऑनलाईन अर्जात पात्र कोण अपात्र कोण ठरवायचे कसे, असे सर्व प्रश्न या ठिकाणी पडलेले आहेत। तर मग मित्रांनो, याविषयी मोठी बातमी समोर येत आहे, त्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत। त्याच्या आधी सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे की आपल्याला जर शक्य झाले तर ऑफलाईन अर्ज जास्तीत जास्त भरा, कारण की 31 जुलै रोजी या ठिकाणी पहिल्या टप्प्यातली यादी जाहीर होणार आहे आणि त्या 31 जुलैपर्यंत ज्यांचे अर्ज भरून होणार आहेत त्यांना पहिल्या टप्प्यात 1500 रुपये हे खात्यात जमा केले जाणार आहे। तरी आपण ऑफलाईन अर्ज जास्तीत जास्त भरा आणि ही काय बातमी आहे त्याविषयी सविस्तर माहिती बघू। आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे या योजनेविषयी असेच महत्त्वाचे अपडेट आपण घेऊन येत असतो। तर मित्रांनो, बघूया या संदर्भातील ही महत्त्वाची बातमी काय आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकता की ऑनलाईन अर्जदार लाडक्या बहिणींची माहिती समजेना, लाभार्थींना मिळणार 2 टप्प्यात लाभ, 31 जुलै आणि 31 ऑगस्ट असे असतील लाभाचे 2 टप्पे। तर मग मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे। सोलापूर जिल्ह्यातील आतापर्यंत 95,000 लाडक्या बहिणींनी ऑफलाईन अर्ज केले असून त्या अर्जांची पडताळणी सुरू झालेली आहे। परंतु ऑनलाईन अर्जदार महिलांची माहिती अजूनही अधिकाऱ्यांना दिसत नाही, त्यामुळे त्या अर्जांची पडताळणी अद्याप झालेली नाही। या पार्श्वभूमीवर सर्वच अर्जदार महिलांना 15 ऑगस्टपर्यंत लाभ मिळणार नाही, अशी सध्या स्थिती झालेली आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी अतिशय महत्त्वाची ही बातमी आहे की अर्जदार महिलांचेच या ठिकाणी अर्ज केलेले माहिती दिसत नसल्यामुळे अर्जाची पडताळणी अद्याप होऊ शकत नाही। तर मग राज्य शासनाच्या योजनेअंतर्गत सध्या ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज स्वीकारले जात आहेत। अर्जांची संख्या 50 लाखांपर्यंत पोहोचली आहे। त्यात ऑफलाईन अर्जांची संख्या दिसते, पण ऑनलाईन किती अर्ज आले हे समजत नाही। ऑफलाईन अर्ज अंगणवाड्यांच्या सेविका ऑनलाईन भरत आहेत। अंगणवाडी सेविका आवश्यक ते कागदपत्र जोडून अर्ज भरून घेत आहेत, त्यामुळे कोणाच्या कागदपत्रात त्रुटी आहेत ते जागेवरच लाडक्या बहिणींना सांगितले जात आहे। पण ऑनलाईन अर्ज केलेल्यांना त्या संदर्भात काहीच समजत नाही। त्यात पात्र कोण आणि अपात्र कोण हे अधिकाऱ्यांना समजण्यासाठी नारी शक्ती दूत ॲपवरील अर्जदारांची माहितीच उपलब्ध झालेली नाही। त्यामुळे या ठिकाणी पात्र कोण आणि अपात्र कोण हे ठरवणे अधिकाऱ्यांना आता समजत नाही आहे की कशा प्रकारे ठरवायचे। मग अर्ज करण्याची मुदत ही 31 ऑगस्ट आहे, पण लाडक्या बहिणींना 15 ऑगस्ट रोजी लाभ वितरित होणार आहे। तत्पूर्वी अर्जाची छाननी, तात्पुरती यादी, हरकती सुनावणी व अंतिम यादी असे टप्पे आहेत। त्यामुळे 31 जुलैपर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना पहिल्या टप्प्यात लाभ मिळेल आणि 1 ते 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करणाऱ्यांना दुसऱ्या टप्प्यात लाभ मिळणार आहे। पण त्यासाठी ॲपवरील ऑनलाईन अर्जदारांची माहिती अधिकाऱ्यांना उपलब्ध होणे अपेक्षित आहे, तरच त्या ठिकाणी ते याद्या लावतील, नंतर अर्जाची छाननी होईल, तात्पुरती यादी लागेल, हरकती सुनावणी होतील आणि अंतिम यादी जाहीर करू शकतील। तरच या महिलांना 31 जुलैपर्यंत लाभ मिळू शकतो, पहिल्या टप्प्यात लाभ मिळू शकतो। जर याद्या लागल्या नाही किंवा ही माहिती जर ॲपवर उपलब्ध झाली नाही तर लाडक्या बहिणींना या ठिकाणी लवकर अर्ज भरून काही फायदा होणार नाही। ज्यांनी ऑफलाईन अर्ज भरले आहे त्यांची माहिती त्या ठिकाणी पात्र अपात्र या ठिकाणी याद्या लागतील आणि अंतिम यादीमध्ये ऑफलाईन अर्ज भरणाऱ्यांची संख्या जास्त राहणार आहे, कारण की ऑनलाईन माहिती या ठिकाणी उपलब्ध होत नाही आहे। त्यामुळे ऑनलाईन ॲपवर ही माहिती मिळणे अशक्य झाले आहे। त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी जास्तीत जास्त जर शक्य झाले तर ऑफलाईन अर्जच
आपल्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी जमा करण्यास सांगावे आणि त्यांचे यादीमध्ये नाव कसे येईल यासाठी प्रयत्न करावे, कारण की ऑनलाईन ॲपवर माहिती दिसत नाही, त्यामुळे अर्ज पडताळणी होऊ शकत नाही आहे। त्यामुळे मित्रांनो, ऑफलाईन अर्जाची पडताळणी सुरू। आतापर्यंत 1,00,000 अर्ज या ठिकाणी आलेले आहेत। मग मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जिल्ह्यातील जवळपास 1,00,000 महिलांनी ऑफलाईन अर्ज केले आहेत, तर ऑनलाईन अर्जदार महिलांची संख्या जास्त आहे। पण ऑनलाईन अर्ज केलेल्यांची माहिती समजत नसल्याने सध्या ऑफलाईन अर्जांची पडताळणी केली जात आहे, असे प्रसाद मिरकले, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर यांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे। तर मग मित्रांनो, या ठिकाणी लाभार्थ्यांची तात्पुरती यादी आणि नंतर अंतिम यादी अशी ही प्रोसिजर असणार आहे। त्यातूनच या ठिकाणी निवड होणार आहे आणि महिन्याला 1,500 रुपये मिळणार आहे। तर मग मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलांच्या सर्व अर्जांची पडताळणी केली जाणार आहे। त्यानुसार गावनिहाय तात्पुरत्या याद्या प्रसिद्ध होतील। या याद्यांवर काही आक्षेप असल्यास ते नोंदवण्यासाठी 5 दिवसांची मुदत दिली जाणार असून त्यानंतर पुढील 3-4 दिवसात आक्षेपांवर निर्णय होईल। शेवटी अंतिम यादी प्रसिद्ध करून शासनाला पाठवली जाईल व त्या लाडक्या बहिणींच्या खात्यात 1 जुलैपासून 1,500 रुपये जमा होतील। तर मग या ठिकाणी मित्रांनो, जास्तीत जास्त जर शक्य झाले तर ऑफलाईन अर्ज देता आले तर ऑफलाईन अर्ज द्या, कारण की ती हार्ड कॉपी राहील। आपल्याजवळही पोचपावती घेऊन घ्या, म्हणजे आपण व्यवस्थित माहिती दिल्याची त्या ठिकाणी आपल्याला पोच राहील आणि अंगणवाडी सेविका तसेच इतर जे आपले ऑफलाईन अर्ज घेतील ते आपल्या काही चुका असतील, त्रुटी असतील तर त्या ठिकाणी आपल्याला समजून सांगतील आणि आपल्याला लगेचच्या लगेचच त्या ठिकाणी दुरुस्त करता येईल। त्यामुळे जास्तीत जास्त ऑफलाईन अर्ज द्या, नंतर ऑनलाईन अर्ज करण्याची जबाबदारी त्यांची आहे। तुमचं काही त्रुटी राहिल्या तर लगेच पूर्ण होईल आणि यादीमध्येही नाव लगेच येईल। त्यामुळे मित्रांनो, हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे। आपल्या सर्व लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, त्यांना माहिती द्या, कारण की हे खूप मोठा प्रॉब्लेम येणार आहे। आत्ताशी फक्त 50 लाखच या ठिकाणी अर्ज भरले गेले आहेत। जर 3.5 कोटी महिला लाडक्या बहिणींनी जर अर्ज भरले तर ॲपवर कशा पद्धतीचा गोंधळ होईल हे आपल्या लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो। त्यामुळे शक्यतो ऑफलाईन अर्ज देऊन आपलं नाव यादीत कसे येईल यासाठी प्रयत्न करा आणि आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।